शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आता 31 मार्च पर्यंत कर्जमाफी मिळायला हवी होती. ते रास्त मागणी आहे. कारण आता 31 मार्च पर्यंत जर शेतकऱ्याने कर्ज भरलं नाही तर ते थकीत स्वरूपात जाते आणि परत त्यांच्यावर व्याज लागते. जे रेग्युलर कर्जदार आहेत, थकीत आहे 2019 पासून 16 पासून, त्यांना कर्जमाफी मिळाली नाही ना अद्यापपर्यंत. आणि कर्जमाफी नाही भेटली आणि पीक विमा नाही आणि पीक विम्याचे तर अग्रिमही नाही भेटले आणि 75% पीक विमा तो पण नाही मिळाला. आता शेतकरी करायचं काय? आता शेतकऱ्यांना बघायचं कुणाकडे? शासनाकडे बघायचं, आता निवडणुका बघायच्या का शेतीमालाला भाव बघायचा? मोठा प्रश्न आहे ना शेतकऱ्यांचा. ठीक आहे, चालेल सर, मी वरती पाठवतो. वरती आहे प्रॉब्लेम. कारण सर आता कर्जमाफी घोषित करून आता कार्यान्वित करून त्याने पात्र असून देखील त्यांना मिळत नाही. हा मोठा प्रश्न आहे ना. आता शेतकरी कर्ज भराव का नाही भराव, दोन्ही गुंतागुंतीमध्ये शेतकरी आहे. भरलं तर माफ झालं तर भरणाऱ्याचं वांदे, नाही भरला तर कर्जमाफी झाली नाही तर परत त्याच्या कर्जावर व्याज चढते. कमीत किमान लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तरी पीक विम्याचे तरी पैसे शेतकरी खात्यावर आले पाहिजे ना. ह्या सूचना वरपर्यंत गेल्या पाहिजे. तोपर्यंत शेतकऱ्यांना कसं सर्व गोष्टी साध्य झाल्या पाहिजे ना. नाही बरं, पाठवतो. पीक विमा का म्हणते 72 तासाच्या आत क्लेम करा. इकडे पैसे भेटत नाही. 4-4, 6-6 महिने होतात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नाही आले अद्यापपर्यंत. हा स्थानिक समस्या आहे शेतकऱ्यांच्या. ठीक आहे, चालेल सर, मी हा, तुम्ही नमूद करा. महत्वाचा विषय कर्जमाफीचा आहे. कर्जमाफीचा विषय लागला पाहिजे. कर्जमाफी आणि पीक. शेतकऱ्यांना कर्जमाफी जे 2019 पासून 2016 पासून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही, त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे का शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट व्हायला पाहिजे, अटी शर्ती निकष न लावता. आणि वरून शेतकऱ्यांना पीक विमा त्याचा कालावधी ठरवून त्यांना पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला पाहिजे. हा कुठपर्यंत सरकारपर्यंत पोहोचून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सर. ते नमूद करून काही होत नाही. त्याचा पाठपुरावा होऊन ते कुठंतरी त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झाले तर कुठंतरी आता कर्ज भरण्यास त्यांना तुटपुंजी रक्कम फायद्यात ठरली असती. पीक विम्याची रक्कम त्यांना अद्यापपर्यंत मिळत नाही ना. मार्च अखेर आला, आता 2-4 दिवसात मार्च महिना संपत आहे. हे कुठंतरी वरपर्यंत पोहोचलं पाहिजे. तोपर्यंत कसं निकाली लागत नाही शेतकऱ्यांच्या मागण्या. 2-3 मागण्या तुम्ही लिहून घ्या ना. कुठपर्यंत आता ते वरत काय तिथपर्यंत पोहोचला पाहिजे मेसेज शेतकऱ्यांचा. वरती वरिष्ठांकडे पाठवतो सर, म्हणजे मी माहिती. हा, ते पाठवा. ते 2-3 मुद्दे शेतकऱ्यांना पुन्हा ते सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त हमीभाव मिळाला पाहिजे. हे पण एक रास्त मागणी आहे. त्यांना ते मिळत नाही आहे. ठीक आहे, चालेल सर, ते पण पाठवतो मी वरती. बोलतो सर मी. हो, ठीक आहे ना. फक्त त्या कर्जमाफी आणि पीक विम्याचा कर्जमाफी आणि पीक विम्याची हे रास्त मागणी आहे, ते लागली पाहिजे. म्हणजे शेतकरी कुठेतरी सुदृढ होईल, बलाढ्य होईल. नाहीतर इकडं शेतकरी पिकवतच आहे आणि त्यांना कुठेतरी शासनाच्या धोरणामुळे कुठेतरी शेतकरी या अडचणीत सापडत आहे. हे पोचवा वरपर्यंत आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सर. ठीक आहे.